आपल्या मोदकाच्या क्लासची धामधूम चालू आहे, तरीही त्यातून मी तुमच्यासाठी काय घेऊन आले बघा. नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे ना मी एक शेंग घेतले, थोडेसे ओले काजू, 2 छोटे टोमॅटो, 1 बटाटा, 1 कांदा आणि थोडेसे फणसाच्या बिया. तर काय करायचं माहिती आहे का, आपण आज ना मिक्स भाजी करायची. वाटण वगैरे काय नाही आहे, मी असंच काहीतरी सुचलं आणि मी करते आहे. तर ह्या आधी मी बिया स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. ह्याच्यात आता पाणी घालून ह्या उकडायला ठेवणार आहे. आपण काय करूया, क्रमाक्रमाने भाजी उकडायला टाकूया, म्हणजे आपल्याला तो वेळ पण वाचेल आणि भाज्या गळून जाणार नाहीत. एक साईडला मी आता काजूमध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे. इथे हा बटाटा सोलून स्वच्छ धुवून तोही चिरून घेणार आहे. शेंगा ऑलरेडी मी क्लीन करून घेतलेल्या आहेत, त्याची सालं सोलून व्यवस्थित ती शेंगाही चिरून घेतली. आता इथे बटाट्याचे फार मोठे कापं नाही करायचे, छोटे छोटे तुकडे करायचे आहेत, म्हणजे मग आपले बटाटेही लवकर शिजतील. तर अशी ना ही भाजी मला आज काय माहिती नाही असं मन झालं. मी नेहमी शेंग आणि काजू बटाटा 3 याची भाजी करते. आज म्हटलं चला बिना वाटणाचं, नेहमी वाटण घालते, आज वाटण पण नव्हतं घरात. मग म्हटलं आता काय करूया, कसं करूया, तर म्हटलं चला तर करून बघूया, करता करता व्हिडिओ पण करूया. छान झाली तर मग आपण पुढे तो अपलोडही करूया. तर खरंच भाजी खूप छान झाली होती, म्हणून मी आज हा अपलोड करणार आहे. तर इथे मी आता ना बटाटे आणि शेंग हे आपण स्वच्छ धुवून आणून ठेवले बाजूला, कारण आपले जरा असं फणसाच्या बिया उकडायला वेळ लागणार आहे, म्हणून मग मी म्हटलं बाकीची तयारी करून घेऊया आणि मग बाकीच्या भाज्या घालूया. तर इथे जाडसर असाच कांदा मी चिरून घेणार आहे, फार काय अगदी बारीक नाही चिरत आहे. आणि तसाच रफली चॉप मी टोमॅटो पण करून घेणार आहे. तर इथे बघू शकाल कांदा आपला चिरून झालेला आहे. आणि इथे आता मी टोमॅटो घेतला. हा टोमॅटो आहे ना गावठी आहे, त्याच्यामुळे गावठी टोमॅटो मला फार आवडतात. एक तर ह्याला ना एक छान चव असते, म्हणजे महाग असतात थोडेसे, पण चवीला खूपच छान असतात. हे बघा, टोमॅटो पण फार नाही तुकडे करायचे. अगदी मी छोटा असला टोमॅटो तरी पण मी मोठे मोठे तुकडे ठेवलेत, अगदी एकाचे 3 भाग केलेत. इथे आपला टोमॅटो पण चिरून झालेला आहे. आता फायनल तयारी सगळी इथे झालेली आहे माझी. मी इथे आपल्या या बिया उकडून झाल्या, म्हणजे अर्ध्या कच्च्या आहे, चेक केल्यानंतर मी यात बटाटे घातले आणि शेंगा घातल्यात. हे आता सर्व छान उकळू दे, तोपर्यंत आपण इथे काजू क्लीन करून घेऊया. तर काजूच्या बिया पण आता छानपैकी गरम पाण्यात घातल्यामुळे सालं व्यवस्थित पटापट सुटत आहेत. तर हे काजू मी पालीला आत्ता गेले होते गणपतीसाठी, आणि आमचं म्हणजे माझ्या कुलदेवीला वगैरे जाऊन आले. तर तेव्हा येताना मला अनायसे पालीच्या देवळाच्या बाहेर, पाली म्हणजे बल्लाळेश्वर, तिकडे मंदिराच्या बाहेर सगळ्या जे आदिवासी कातकरी बसलेले असतात त्यांच्याकडे खूप छान सगळे जांभळं, करवंद, काजूच्या बिया, ओले काजू म्हणजे हे, आणि काही गावठी भाज्या, बरंच काही असतं. तुम्ही बघितलं असेल तर मी मागे एक व्हिडिओ टाकला आहे, ज्याच्यात मी येताना गावावरनं सुकी मच्छी पण आणली होती, काही कडधान्य आणले होते, तर सर्व साठवणीतलं, आणि त्याबरोबर हा गावचा मेवा पण आणला होता. तर मग ते मी फ्रीजरमध्ये ठेवले होते, थोडेसे काढून घेतलेत अगदी, आणि त्याचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत. आता एक साईडला मी इथे वरणाची डाळ पण लावून घेणार आहे. तर ही तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेते. झालं असं की मी ना डाळ आधी भिजत घालायला विसरली. नॉर्मली मी डाळ जरा वेळ भिजत घालते, एक अर्धा-पाऊण तास डाळ भिजत घातली की ती छान अगदी 2 शिट्यांमध्ये मस्त होऊन जाते. आणि भिजत नसेल घातले तर 3 ते 4 शिट्या कराव्या लागतात. तर इथे मी आता ही डाळ धुवून घेतलेली आहे, आणि त्या डाळीमध्ये आपण काय काय घालणार आहोत ते बघा. यामध्ये आधी मी पाणी घालते, आणि आता त्याच्या बरोबरीने घालणार आहोत आपण कांदा. थोडासा कांदा मी इथे वापरणार आहे, टोमॅटो,
आणि आपण घालायचे ओलं खोबरं आणि मिरच्या, हे 4 प्रकार घालून ही डाळ आपल्याला उकडून घ्यायची. हे पहा, इथे मी खोबरं घातलं आहे आणि आता 3-4 मिरच्या घालणार आहे हिरव्या. अशी डाळ आहे ना, ज्यावेळेस आपल्याला फिश फ्राय करायचं असेल तर फिश फ्राय आणि वरणाचं या कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आता आपण पुढे दाखवणार आहोत हे वरण कसं करते. इथे मी थोडं गव्हाचं पीठ पण भिजवून ठेवलं आहे चपात्यांसाठी. तर मला चपात्या काही दाखवायच्या नाहीत, चपात्या सगळ्यांना येतात. पण इथे मी पीठ भिजवून ठेवलेलं मगाशीच, म्हणजे स्वयंपाक चालू करायच्या आधी. तर मी कसं करते की मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवून घेते आणि जवळजवळ अर्धा-पाऊण तास ते झाकून ठेवते. त्याच्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालून घेते आणि व्यवस्थित ते पुन्हा मळून घेते. आणि मग सगळा स्वयंपाक झाला, म्हणजे भाजी वरण झालं की एक साईडला भात लावून घेते आणि मग गरम गरम पोळ्या लाटून असा माझा स्वयंपाक रेडी होतो. तर थोडंसं बायकांनी मॅनेज केलं टाईम की व्यवस्थित आपलं अर्धा ते पाऊण तासाच्या आत स्वयंपाक होतो, सगळा स्वयंपाक. तर खरं तर मला आता ना बरोबरीने कैरीचं लोणचं किंवा असं काहीतरी करायचं होतं, पण माहीत नाही काय, आज जर असं वरणात कैरी घालायची इच्छा झाली, त्यामुळे मग मी कैरीचं काय बनवलं नाही. नाहीतर मी फ्रेश कैरीचं काही ना काही नेहमी बनवत असते स्वयंपाकाबरोबर, आवडतं आमच्या घरात सगळ्यांना. तर इथे आता मी पुन्हा हे झाकून बाजूला ठेवून देते आणि आपण भाजी बघूया. इथे आपली भाजी छान इकडे सगळी मस्त व्यवस्थित शिजलेली आहे. तर याचं पाणी आहे ते मी वेगळं काढून ठेवणार आहे, कारण की शेंगा आणि बटाट्याचं पाणी जे आहे ते वाया नाही जाऊ द्यायचं, कारण आपण सगळं स्वच्छ धुवून मगच उकळायला ठेवलं आहे. त्याच्यामुळे हे पाणी जे आहे हे याची टेस्ट आहे. जर तुम्ही नुसतीच भाजी ही घातलीत ना तर तिला चव लागणार नाही, पण तुम्ही ह्या पाण्यामध्येच शिजवली तर तिची टेस्ट अजून द्विगुणित होईल, कारण की हा सगळा अर्क याचा आहे. तर मी हे पाणी बाजूला काढून ठेवणार आहे आणि कढई पुन्हा एकदा स्वच्छ धुवून ती पुन्हा भाजी करायला इथे मी आता ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकाल इथे आपलं भाजी कशी छान सगळी माझी मस्त उकडून झालेली आहे. हे बघा, आहे ना, गावरान भाजी. हिला नाव काय द्यायचं तुम्हीच सुचवा. मला असं वाटतं की गावरान पण शाही भाजी आहे, कारण की त्यात काजू आहेत. इथे आता आपण तेल घालून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत, थोडंसं जिरं आणि हिंग. छान आपली फोडणी मस्त खरपूस झालेली आहे. आता याच्यावर आपण कांदा घालून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता मी शक्यतो कांद्यासोबत घालते, म्हणजे मग त्याचा वास पण राहतो आणि काळा होत नाही तो. मला ना असा काळा झालेला नाही आवडत, म्हणून मी शक्यतो कांद्यासोबत परतवते, म्हणजे चांगला त्याचा एक स्वाद पण राहतो, जळून जात नाही मेन म्हणजे तो फोडणीमध्ये. आता आपण याच्यावर टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सगळ्या भाज्या ज्या आपण उकडून घेतल्या. इथे मी फणसाचे ज्या बिया होत्या त्या पण मी 4-4 तुकड्यांमध्ये केल्या आहेत, उभे कापं केलेत त्याची, म्हणजे मग त्याचे उगाचच खाताना म्हणजे चव नको जायला कोणती, कारण मुलांची जरा नाटकं असतात ना, काजू आवडीने खातील, फणसाच्या बिया खाताना कदाचित वैतागतील, म्हणून मग ही आयडिया. त्यात आपण बेसिक मसाले घालतो आहे, ते म्हणजे याच्यात मी हळद, धणे पावडर, लाल तिखट, तसंच थोडासा आपला रंगासाठी काश्मीरी मिर्च पावडर पण घातली. इथे मी गरम मसाला घालून घेतला आहे. आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपण हे भाज्या एकसारख्या परतून घ्यायच्या आहेत. हलक्याशा त्या तेलावर आपण टॉस करून घेतोय.
खूप हलक्या हाताने करायचं हे. तर इथे आता आपण हे जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. आणि अगदीच जर वाटलं की ते पाणी कमी पडतंय तर वरून अजून थोडंसं गरम पाणी घालायचं. थोडं मी गरम पाणी ॲड केलं. आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा चवीपुरता गूळ घालायचा आहे. तर ह्या भाजीला अजून छान टेस्ट येईल, कारण शेंग आपली एक उग्र असतो प्रकार. आणि काजू घातले ते पण काजू शेंग एक तर यात वाटण नाही आहे, मग ते उग्र लागणार. म्हणून मी थोडासा गूळ चवीला घातला आहे, अगदी थोडाफार नाही. आणि त्याच्याबरोबरीने थोडंसं ओलं खोबरं पण घालणार आहे. तर इथे गूळ माझा तुम्ही बघाल तर इथे मी कायम चिरून ठेवलेला असते अशी भरणी. त्याच्यामुळे आपल्याला कुठच्याही कामाच्या वेळेला, अगदी माझे मोदकाची ऑर्डर आली तरी मला वेळ लागत नाही. त्याचं कारण माझ्याकडे ही पूर्वतयारी असते. खोबरं पण कायम माझ्याकडे किसलेलं असतंच. तर इथे आता मी थोडंसं खोबरं घातलं, म्हणजे आपल्याला, आपण वाटण घालत नाही आहे तर हे ओला नारळ जो आहे तो त्याची काय म्हणतात ते पोकळी जी निर्माण होणार नाही बिना वाटणाची, त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित छान दाट भाजी होईल आपली. हे बघा दिसते ना किती छान झाले, टेम्पटिंग. खरंच चवीलाही खूप छान झाली होती. आंबट, गोड, तिखट, त्याची मस्त टेस्ट. एक काजूचा आपलेपणा, त्यात नारळाचा आपलेपणा किंवा शेंग, जो तो आपल्या ठिकाणी एकदम राजा. तर अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता ह्या भाजीसोबत मी एक मस्तपैकी तुम्हाला फोडणीचं वरण दाखवणार आहे. तर याला आधी आपण सजवून घेऊया ओला नारळ आणि कोथिंबीर घालून. कोथिंबीर जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत तुमची भाजी पूर्ण तयार झाली असं वाटतच नाही. हे पहा, खूपच टेस्टी एकदम झाली आहे आणि खरंच छान दिसते आहे भाजी. आपण नजरेने पहिलं जेवतो आणि मग, म्हणजे काय म्हणतात, नजरेने पोट भरलं पाहिजे, मग त्या जेवणाची मजा अजून येते. आता इथे मी वरण दाखवणार आहे, जे आपण डाळ, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो घालून शिजवली होती, मिरच्या 2-3 ते घालून आपण डाळ उकडून घेतली होती. आता मी इथे तेलामध्ये जिरे, मोहरी, थोडेसे हिंग, लसूण हवा आहे तर लसूणही घालू शकता, पण नाही घातलं तर ही उपवासाला वगैरे, उपवास सोडायला वगैरे पण हे वरण चालू शकतं. 2-3 मेथीचे दाणे घातले, हिंग घातले. थोडीशी हळद आणि कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घातल्यावर फास्ट लगेचच आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. मी इथे थोडीशी हळद वरती घातली आणि डाळ घालून घेते आहे, नाही तर पुन्हा तो कढीपत्ता करपेल आणि हळदीचाही रंग चांगला येणार नाही, काळपट दिसेल. तर इथे अशी आपण सगळी ही डाळ घालून परतून घेऊ आणि वरनं ह्याच्यात गरम पाणी घालून घेऊ. तर इथे आपलं आता वरणही ऑलमोस्ट तयार झालं आहे. त्याला एक उकळी काढून घ्यायची, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि बरोबरीने याच्या आपण घालायचं आहे ओला नारळ आणि कोथिंबीर. इतकी टेस्टी लागते ना हे वरण, खरंच छान लागतं. तुम्ही करून बघा. आणि नॉन व्हेजिटेरियन लोक जे असतील त्यांनी स्पेशली मी सांगितल्याप्रमाणे फिश फ्राय बरोबर तुम्ही हे वरण करून बघा, खूप टेस्टी लागतं, खूपच टेस्टी लागतं. इथे मी आता ओलं खोबरं घालून घेणार आहे.
आणि आपली लाडकी कोथिंबीर घातली की मग काय वरणाला एक वेगळंच मजा येते. आणि हे सगळं आपण छान पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं वरण तयार झालेलं आहे. अरे हो, एक मजा करायची राहून गेली, ते म्हणजे काय सांगा बरं, काय राहिलं यामध्ये? मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, अहो कैरी ती राहून गेली ना. चला तर मग ही मी आधी स्वच्छ धुते, तुकडे करून घेते आणि वरणात घालून घेते. एक उकळी काढली की बरोबर छान अगदी ती पण शिजते. तिला काय वेळ लागत नाही कैरी शिजायला. आणि कैरी खूप शिजवायची नाही आपल्याला, त्यातली खाता आली पाहिजे. आता थोड्याशा कैऱ्या ना गोडसर मिळतात, पण छान लागतात. तर कशा वाटल्या आजच्या दोन्ही डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपण पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. आणि हो, माझ्या मोदकाच्या क्लासला येत आहे ना, चला तर मग भेटूया. बाय, एन्जॉय.